नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द सेकंड एपिसोड ऑफ गप्पा गोष्टी अँड ग्लॅमर विथ सिमरन. आज मी एका टॉपिकवर बोलणार आहे जो ऑनेस्टली खूप रिअल आहे. यू नो, अडल्टिंग किती ड्रामॅटिक आहे. सगळे सांगतात ग्लो अप, सेल्फ केअर, सॉफ्ट लाईफ, बट ऍक्च्युली काय करायचं, कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं, काय यूज करायचं हे कोणच सांगत नाही. ते सांगणार कोण आहे बरं? तुमची मैत्रीण म्हणजे मी. आज मला कळतंय की सेल्फ केअर फक्त एक्सपेन्सिव्ह नाहीये. सेल्फ केअर बेसिकली काय आहे? सेल्फ केअर हे आपले स्मार्ट चॉईसेस आहेत. आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे ज्याच्याने लिटरली माझी लाईफ इझी झाली, माझा मूड स्टेबल झाला, माझं घर क्लीन झालं आणि माझी बॉडी रिलॅक्स झाली. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे 5 थिंग्स आय इन्व्हेस्टेड इन टू मेक माय लाईफ इझियर. नॉट लक्झरी, जस्ट सेन्सिबल. सॅनिटी सेव्हिंग थिंग्स. तर चला पटकन सुरुवात करूया व्हिडिओची. सगळ्यात पहिलं, नेक्स्ट लेव्हलचा ऑल इन वन स्टीम क्लीनर. म्हणजे काय? फर्स्ट थिंग, नेक्स्ट लेव्हलचा स्टीम क्लीनर जेव्हापासून घरात आला ना, मला खूप रिलीफ मिळालाय. कारण मी एक अशी बाई आहे ना की मला घरात अजिबात पसारा आवडत नाही आणि मला ना ती साफसफाई करताना ती मेड एनर्जी नको असते. सो माझा वाईब काय आहे? क्लीन हाऊस विदाउट क्राईम. तर आता मी तुम्हाला सांगते नक्की मी ह्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट केली. पहिलं, घर साफ करणं ना म्हणजे फ्रस्ट्रेशन, बॅक पेन, हेडेक, मूड ऑफ. मी मॉप करायचे, पुसायचे, बाथरूम घासायचे आणि त्यानंतर माझा मूड वॉज लाईक कटप्पा अँड बाहुबली मोड. लिटरली अगदी ना युद्ध जिंकल्यासारखं मला वाटायचं. पण हे जे प्रोडक्ट आहे ना हे एकदम म्हणजे माझ्या फ्रेंड सारखं आहे. हे स्टीम क्लीनर बेसिकली काय करतं, मला छोटे छोटे हेल्प करतात. म्हणजे काही गेसेस नाही, फक्त स्टीम केलं, स्टीम वापरलं, झालं. अजिबात साबू वापरायची गरज नाही, ब्लीच नाही, काहीच नाही. फक्त स्टीम वापरली, किचनचे टाईल्स क्लीन, बाथरूमचे टाईल्स क्लीन, सिंक क्लीन, ग्लास क्लीन, एव्हरीथिंग लाईक अ शायनी म्युझियम. आणि माहिती इमोशनल बेनिफिट ह्याच्या मागे काय आहे? घर क्लीन झालं ना की मग माइंड पण क्लीन होतं. आणि यु नो डिफरन्स कसा असतो एन्व्हायरमेंटमध्ये की जेव्हा घर ना हे बेसिकली माझ्या माइंडचं वाईब आहे. जेव्हा तुमच्या घरातली कामं तुम्हाला असं ड्रेनिंग वाटत नाही, तुम्हाला ना ते खूप शांतता वाटणार ती बेसिक कामं करण्यामध्ये पण. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे सगळं झालं की सासूबाई इम्प्रेस्ड, विच बेसिकली मीन्स पद्मश्री. बरोबर आहे ना? तर चला आता आपण वळूया सेकंड प्रोडक्ट करते जे मी इन्व्हेस्टमेंट केली. तर सेकंड माझी प्रोडक्ट आहे जे लिटरली माझी लाईफ सेव्हर आहे, म्हणजे हा बॉडी मसाजर जो मी अमेझॉन वरून घेतला. सिंपल, अजिबात फॅन्सी नाही, पण रिझल्ट म्हटलं, पण रिझल्ट लिटरली मॅरेज लेवल कमिटमेंट सारखं यायचं. म्हणजे काय माहितीये, बेसिकली हा चार्जेबल आहे. म्हणजे तुम्ही 20 मिनिटाला चार्ज करा आणि 1 तास तुम्ही त्याला यूज करू शकता. बेसिकली एका चार्जमध्ये तुमचा पूर्ण मी टायर्ड आहे एरा कव्हर होऊन जातो. आणि ह्याच्यात सगळ्यात अमेझिंग पार्ट माहितीये तुम्हाला काय आहे? ह्याची स्पीड चेंज करू शकतो आपण. म्हणजे तुम्ही मूड प्रमाणे ऍडजस्ट करू शकता की तुम्हाला किती फास्ट किंवा किती स्लो हवंय. खूप चांगलं लाईट रिलॅक्सेशन देतं, तुम्हाला डीप मसल रिलीफ देतं. आणि प्लस यु नो बेस्ट पार्ट जे मला खूप ह्याच्याबद्दल मी प्रेमात पडले ह्याच्या की हीट ऑप्शन. आई शपथ, हा हीट ऑप्शन म्हणजे ना PMSing करताना देवानी दिलेला मला वरदानच आहे. जस्ट कीप इट ऑन द पाठीवर मी ठेवते, लोअर बॅकवर. आणि खरंच मला कोणतरी असं वाटतं ना की त्यावेळी मला कोणतरी समजून घेतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माहितीये काय तुम्हाला, की मला कोणालाही रिक्वेस्ट करायची गरज नाही लागत की बेबी प्लीज मला थोडंसं बॅक मसाज दे ना. अरे नाही, थोडंसं लेफ्ट, थोडंसं राईट, अरे ताकद नाहीये का हातात, हे सगळं करायची मला काही गरज नाहीये. आणि ही मशीन इतकी भारी आहे ना, ती मी कुठेही वापरू शकते. म्हणजे लिटरली माझ्या खांद्यावर, मानेवर, पायाला,
जर कुठेतरी तुमच्या हाताला या पार्टला पण कुठे दुखत असेल तर मांड्यांवर, आणि सगळ्यात जास्त माहितीये काय, तुमच्या पोटावर. म्हणजे कुठे जेव्हा तुम्हाला पिरियडचे पेन्स येतात ना, तुमचं जे लोअर बेली आहे ना तिकडे पण तुम्हाला यूज करता येतं बरं. आणि ऑनेस्टली सेल्फ लव्ह म्हणजे काय, कॅन्डल, स्पा किंवा रील्स बघणं नाही, बट व्हॉट इज दॅट, टेकिंग आउट दॅट पेन फ्रॉम युअर बॉडी, गिव्हिंग युअर मसल्स द सॉफ्टनेस, गिव्हिंग युअर सेल्फ द इज. बिकॉज मी नेहमी म्हणते ना, रेस्टिंग इज नॉट लेझीनेस, रेस्टिंग इज रिपेअर. तर थर्ड गोष्ट जी मी घेतली, ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलं, म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक टूथब्रश. हो, मला माहिती आहे आता या गोष्टीवर तुम्ही हसाल, बट युअर मी आउट. जेव्हा मी हा ब्रश घेतला ना, आय वॉजंट बाईंग अ टूथब्रश, मी डिसिप्लिन घेतला, डिस्गाइज्ड ॲज कन्व्हिनियन्स. म्हणजे काय, म्हणजे सकाळी उठल्यावर आपण पहिली गोष्ट काय करतो, ब्रश, राईट. म्हणजे ती आपल्या दिवसाची पहिली एनर्जी असते. आणि लेट्स बी रिअल, आपण ना 90sचे किड्स आहोत. आम्हाला ना अजिबात कोणीच ब्रश कसा करायचा हे शिकवलंच नाही. घिस 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 घिस, खलास, बस, एंड ऑफ सिलेबस. कोणी सांगितलं होतं का आपल्याला की गम हेल्थ, ब्रेथ क्वालिटी, प्लाक कंट्रोल, एनॅमल सॉफ्टनेस हे सगळं काय असतं? नाही. ब्रशिंग म्हणजे काय, आपण कुठली तरी भिंत घसण्यासारखं खिस 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 इतकंच करायचं. आणि खरं सांगू ना, हा ब्रश मी का घेतला ह्याच्या मागे एक छोटीशी स्टोरी आहे, पण तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला पण आवडेलच. तर बेसिकली खरी गोष्ट सांगते ऑनेस्टली, म्हणजे बिलकुल मला इथे जज करू नका. मी जेव्हा मोठी होते ना, म्हणजे मोठी होत होते तेव्हा शाळेत असताना ना, मला माझ्या दातांबद्दल खूप इन्सिक्युरिटी होती. कारण माझे जे दात होते ते थोडेफार ना व्हॅम्पायर सारखे होते. हो, अँड यू नो किड्स दॅट टाइम खरंच खूप ब्रुटल असायचे. ते मला इतके बुली करायचे. आणि त्यावेळेला दात म्हणजे माझ्यासाठी सेल्फ एस्टीम. 10वी नंतर मी ब्रेसेस लावले. आणि ब्रेसेस हा लोकांना वाटतं ब्रेसेस म्हणजे काय, ब्रेसेस आर नॉट ट्रीटमेंट, दॅट इज मिलिटरी ट्रेनिंग फॉर युअर माउथ. वायर्स, वॅक्स, अल्सर्स, टाईट करा, लूज करा. बाप रे, मी पण केलंय. पण का, बिकॉज आय वॉन्टेड टू फील कॉन्फिडंट वाईल आय वॉज स्माइलिंग. हो, पण ही खरी गोष्ट आहे. पण फॉर द लॉंगेस्ट टाइम मी मॅन्युअल ब्रश यूज करत होते. आणि जेव्हा माझा नवरा इलेक्ट्रॉनिक ब्रश यूज करायचा तेव्हा मी सगळ्या टिपिकल कमेंट्स केल्या आहेत त्याच्याबद्दल. म्हणजे काय की अरे ब्रश काय असं असतो का, शो ऑफ साठी, ह्यानी काय ब्रश होतो का, ह्याला काय अर्थ आहे का, फक्त व्हायब्रेशन आहे, काय स्पेशल आहे ह्याच्यात. पण हळूहळू जेव्हा मी त्याच्याबद्दल वाचलं, थोडेफार व्हिडिओज बघितले जे आपण सगळेच बघतो, आणि त्याच्यानंतर मला कळलं की बरेच डेंटिस्ट पण असं सांगतात की इलेक्ट्रॉनिक टूथब्रश जो असतो तो मॅन्युअल पेक्षा खूप जास्त दात स्वच्छ करतो. बिकॉज इट गिव्स काही बेसिक गोष्टी, पण खूप इम्पॉर्टंट, बेटर प्लाग रिमूव्हल, बेटर गम स्टिम्युलेशन आणि लेस एनॅमेल डॅमेज. आपण जे घसघस करून दाताची वाट लावतो ना, ती इलेक्ट्रॉनिक ब्रशमध्ये होत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, वाय टू गेट अन इलेक्ट्रॉनिक ब्रश, बिकॉज यू गेट क्लीन टीथ विदाउट वर्किंग हार्ड. आणि मी नोटीस केलंय, तुमचा जो प्लाग असतो तो कमी होतो, तोंडाला जो वास येतो तो पण हळूहळू कमी होतो. आणि त्याचा अर्थ म्हणजे काय सांगा, कॉन्फिडन्स ऑटो इन्क्रीज. आणि त्यामुळे तुम्हाला फोटोमध्ये स्माइल करताना सुद्धा इझी वाटतं. नो मोर ऑकवर्ड लिप बन स्माइल, नो मोर आय होप नोबडी इज लुकिंग टू क्लोजली. म्हणजे माहिती, मी खूप लोकांना असं बघितलंय, ते त्यांच्या दाताबद्दल ना खूप इनसिक्युअर्ड असतात. त्यांना असं कधी कधी वाटतं की बाबा आमचे दात नीट नाही आहेत किंवा पिवळे आहेत किंवा असं काहीतरी आहेत, म्हणून ते कधी मनापासून फोटोमध्ये हसतच नाही किंवा कोणाशी कॉन्फिडेंटली बोलायला जातात नाही. पण दिस इज समथिंग ना मी
खूप पर्सनली तुम्हाला सांगू शकते की मी या गोष्टी खूप फेस केल्यात आणि मग डेफिनेटली इलेक्ट्रॉनिक ब्रश घरात आणला तर आधी पैसे नाही, आय इन्व्हेस्टेड इन माय सेल्फ इन्शुरन्स आणि मला वाटतं दॅट इज प्राइसलेस. सो लेट्स गेट टू द मेन पॉइंट, मल्टीविटामिन्स. आता मला माहिती आहे हा खूप आपण आता 3 अशा गोष्टीबद्दल बोलू जे आपण खूप बेसिक होतं, पण मल्टीविटामिन्स माझ्या हिशोबाने असं काहीतरी आहे जे खूप रूट केअर आहे. सरफेस नाही की आपल्याला फक्त लागलाय हळद लावली किंवा बँडेड लावलं असं काही नाही, पण आपल्याला ना काही वेळ ना फिजिकल केअर करता येतो. म्हणजे आपण फेस सिरम लावलं, हेअर मास्क लावला, तेल लावलं, स्पा करून आलो, पण ते सगळं ना तुमच्या वरच्या वरच्या वर दिसणार आहेत. पण जी आतली केअर असते ना, जिथे तुम्ही ऍक्च्युअली काम करायला पाहिजे, त्याच्याबद्दल कोण कधी बोलतच नाही. ते बेसिकली काय आहे, कारण ऍज अ बाई मी तुम्हाला सांगू शकते, आपल्या जे हॉर्मोन्स असतात ना ते एखाद्या स्टेअरिंग व्हील सारखे असतात. तुम्हाला एनर्जी इश्यूज होतात, मूड, हंगर, स्किन, पेशन्स, पिरियड पेन्स, स्लीप, प्रेग्नन्सी, अशा भरपूर गोष्टी असतात आणि त्या सगळ्या कंट्रोलमध्ये राहावा म्हणून आय स्विच टू मल्टीविटामिन्स. माझ्या हिशोबाने अ बॅड हॉर्मोन डे कॉफी सुद्धा त्याला नीट करू शकत नाही. पूर्ण जग तुम्हाला एकदम वाईट वाटायला लागतं आणि ओव्हरवेल्मिंग होतं आणि सगळं. पण जेव्हा तुम्ही मल्टीविटामिन्स घेता ना, तुम्ही आतून बॉडीला हळूहळू रिपेअर करायला लागता. म्हणजे बेसिकली काय, जेव्हा तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स असतात तुम्हाला लाईफ खूप मॅनेजेबल वाटणार. सिम्पल फॉर्म्युला आपल्याला हे मोठे होताना कोणच सांगत नाही, पण ऍज अडल्ट्स जेव्हा आज आपण वाचतो तेव्हा मी माझ्या गायनेकला पर्सनली कन्सल्ट केलं आणि त्यांनी मला एक खूप स्ट्रॉंग मल्टीविटामिन सजेस्ट केलं, वेल वुमन. माझ्याकडे त्याचा आता डबा नाहीये, पण त्याचा फोटो मी इथे वरती देते, ते तुम्ही बघा. हा ना एक रॅन्डम ब्रँड नाहीये, हे म्हणजे ना खूप असं बायकांसाठी स्पेसिफिक बनवलेले मल्टीविटामिन्स आहेत. हे जेनरिक नाही आहेत बरं का. तुम्हाला हे घेताना तुम्हाला डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. तुमचं शरीर, तुमचं सायकल, तुमचे हॉर्मोन्स हे खूप खूप बॅलन्स करते. त्यांनी मला सांगितलेलं की एव्हरी ऑल्टरनेट डे ब्रेकफास्ट बरोबर मला ही गोळी घ्यायची आहे, बिकॉज ही गोळी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे हे तुमचे रेग्युलर मल्टीविटामिन्स नाहीये जे तुम्ही फार्मसीमध्ये जाऊन घ्याल. आणि मला इतकं त्यावेळी वाटायचं की मी काय मल्टीविटामिन्सला इतकं इम्पॉर्टन्स देते, पण कारण मला पूर्ण फॅक्ट हे कळतच नव्हतं की मल्टीविटामिन्स किती इम्पॉर्टंट आहेत. नो, वेल वुमनचा ना एक एम आहे, खूप सिम्पल एम आहे. म्हणजे काय, सगळ्यात पहिलं ते तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन बी आणि आयर्न खूप वाढवतात, ज्याच्याने तुमची एनर्जी तुम्हाला ना खूप चांगली वाटेल. म्हणजे तुम्हाला ते एक असं असतं ना की अगं मी झोपले 7 तास पण अजूनही मला असा तो थकवा काय येतोय. सो दिस फॅक्टर इज गोइंग टू गेट रिझॉल्व आफ्टर युझिंग वेल वुमन. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, व्हिटॅमिन B6. म्हणजे काय, तुमचे हॉर्मोन्स, तुमची हॉर्मोनल ऍक्टिव्हिटी, म्हणजे पिरियड्सच्या वेळी तुम्हाला त्रास होतो ते कमी होईल, किंवा खूप बायकांना पिरियड्सच्या आधी त्रास होतो जसं मला होतो तसं ते पण खूप कंट्रोलमध्ये येतं. तुमचे स्किन, हेअर, नेल्स, कारण त्याच्यामध्ये बायोटीन आहे, व्हिटॅमिन C आहे, झिंक आहे. तर तुम्हाला ते काय करतं माहितीये, आतून अंदरुनी आपण ज्याला म्हणतो अंदरुनी तुम्हाला सुंदरता देतो. आणि असं होत नाही की आज मी विटामिन्स जस्ट घ्यायला सुरू केलं आणि उद्या लगेच पी हळद हो गोरी, असं ते नाहीये. पण त्याच्यामध्ये 1-2 खूप स्पेशल ऑइल्स आहेत. ते आहेत इव्हनिंग प्राईम रोज ऑइल आणि स्टार फ्लॉवर ऑइल. म्हणजे हे काय करतात, हे स्पेसिफिकली बायकांच्या हॉर्मोनल सपोर्टसाठी आहे. स्पेशली जे तुम्हाला ब्रेस्ट टेंडरनेस होतो, तुम्हाला मूड ड्रॉप्स होतात, किंवा कधी कधी आपले पिरियड्स खूप इरेग्युलर होतात, त्याच्यासाठी ही टॅबलेट खूप बरी आहे. आणि बेसिकली ही एक टॅबलेट म्हणजे काय, सेल्फ एस्टीम, स्टेबिलिटी, ग्लो, काम, युअर ग्लोईंग इनसाइड आउट. आणि मी फक्त स्वतःला नाही बरं का, मी माझ्या आईच्या मागे लागून पण तिला आता मल्टीविटामिन्स घ्यायला लावले आहेत की अगं तू आता 60च्या वरती आहेस, आता तुला मल्टीविटामिन्स घ्यायला पाहिजे. कारण एक टाइम नंतर 50 नंतर मल्टीविटामिन बिकम्स लाईक अ मेंटेनन्स फॉर युअर बॉडी मोर देन जस्ट लक्झरी. पण हे सेफ आहे का? हो. म्हणजे काय, माझी बहीण तिने तिच्या प्रेग्नन्सीमध्ये तिला तिच्या गायनेकनी सजेस्ट केलेलं
आता ह्याच्यापेक्षा दुसरी सेफ मल्टीव्हिटॅमिन काय असणार आहे? तर तुम्ही नक्की तुमच्या गायनेकला भेटा आणि त्यांना विचारा की तुमच्यासाठी, तुमच्या शरीरासाठी परफेक्ट मल्टीव्हिटॅमिन कुठली आहे. आणि दॅट ब्रिंग्स अस टू द लास्ट पार्ट, परफ्युम्स. आता हो, मला माहिती आहे की खूप लोक या पॉइंटवर अग्री करणार नाहीत, की त्यांना वाटणार आहे की परफ्यूम म्हणजे काय आहे. परफ्यूम म्हणजे बेसिकली शो ऑफ, ते श्रीमंत लोकांचे चोचले वगैरे, पैसे वेस्ट. बट हिअर मी आउट, हे असं सांगत नाहीत की, मी तुम्हाला असं सांगत नाहीये की तुम्ही डायमंड विकत घ्या किंवा तुम्ही डिझायनर परफ्यूम विकत घ्या. पण परफ्यूम आजच्या काळात इज नेसेसरी. म्हणजे मी तुम्हाला सांगते नक्की काय, पण तुम्हाला मी चांगले त्याचे फॅक्ट्स पण देते की तुम्हाला कळेल की त्याच्याने ते कसं आहे आणि काय होत आहे. म्हणजे कसं होतं ना, आजच्या काळात तुम्हाला लोक तुमच्या स्किलपेक्षा तुमच्या अपिअरन्सवर जज करतात. म्हणजे काय, मला माहितीये ते थोडंसं चुकीचं आहे, पण तीच रियालिटी आहे. म्हणजे काय, तुम्ही जेव्हा बेसिकली कुठलाही इंटरव्ह्यूला जातात, तुमचा फर्स्ट इम्प्रेशन हा कधीच तुमचा सीव्ही नसणार. हा समोरचा माणूस काय घालून आलाय, तुमचा हेअरस्टाईल, तुमचे कपडे, इनफॅक्ट तुमचे शूज सुद्धा, तुमची पॉश्चर, सगळं जज केलं जातं. अँड हेच पहिलं तुमचं जजमेंट असतं. तुमचे जे स्किल्स वगैरे असतात हे सगळं नंतर येतं. आणि त्या फर्स्ट जजमेंटमध्ये कुठेतरी तुमचं फ्रेग्रन्स पण येतं. यु नो, देर इज अ व्हेरी ब्युटिफुल लाईन दॅट आय लाईक, विच इज युअर परफ्यूम इंट्रोड्युसेस यू बिफोर यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आणि ही खरंच, ही गोष्ट खूप 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 खरी गोष्ट आहे. आता मी तुम्हाला थोडंसं, आपण सायन्स थोडंसं सिम्पल करायचा प्रयत्न करूया. ओके, म्हणजे बेसिकली काय, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण कितीही क्लीन राहिलो, आपण ट्रॅव्हल करतो, आपण एसी मध्ये असतो, आपण वर्कआउट करतो, तर बॉडी ओडर तयार होतो. आपण रोज आंघोळ करतो, राईट? पण नॅचरल बॉडी सेंट असतोच, बिकॉज बॉडीमध्ये कंटिन्युअसली केमिकल्स रिलीज होत असतात, गुड आणि बॅड बोथ. पण हे नॉर्मल आहे, हे खूप नॉर्मल आहे. आपण ह्युमन्स आहोत, आपण रोबोट तर नाही होत. जेव्हा तुम्ही चांगले स्मेल करता ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स खूप 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 वाढतो. तुम्हाला जर परफ्यूम बद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं की कुठला परफ्यूम आपण घेऊया आणि ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. सो आता तुम्ही सगळं ऐकलंय, आणि हे फक्त मी खरं सांगू ना, हे ऐशोआरामाच्या गोष्टी नाही आहेत, या पर्सनल गोष्टी आहेत ज्याच्यात मी माझ्या कष्टाने कमवलेले पैसे इन्व्हेस्ट केले आहेत आणि त्या गोष्टी मी वापरते आणि त्याचा कुठेतरी मला आज फायदा होतोय. म्हणूनच मला असं वाटतंय की ही गोष्ट तुमच्यावर पोचवावी. आणि ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत, तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करू शकता. बिकॉज लाईफ ना ऑलरेडी खूप मेसी आहे, प्रचंड गोष्टी आहेत, फॅमिली, जॉब, एक्सपेक्टेशन्स, इमोशन्स, भरपूर गोष्टी असतात. सो जेव्हा आपण काही छोट्या छोट्या गोष्टी करतो ज्याच्यानी, म्हणजे मे बी एक ती मशीन झाली, एक ब्रश झाला, एक टॅबलेट झाली किंवा एक परफ्यूम झालं, ते म्हणजे ना हेल्पिंग हँड्स असतात टू मेक गेटिंग थ्रू अ डे लिटल कामर. त्यांनी तुम्हाला थोडं शांत वाटेल की चला ऍटलीस्ट माझ्या आयुष्याचा हा पार्ट हँडल केलेला आहे. आणि मी हे खूप उशिरा शिकले की सेल्फ केअर मीन्स नॉट वेटिंग डाऊन फॉर ब्रेकडाऊन्स. सेल्फ केअर म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रिपरेशन, सपोर्ट अँड सॉफ्टनेस. आपल्याला ना डेली आयुष्यात स्ट्रगल करायची गरज नसते किंवा आपल्याला डेली आयुष्यात कोणाला प्रूव्ह करायची गरज नसते की तुम्ही स्ट्रॉंग आहात. स्ट्रेंथ ना तुटून येत नाही, स्ट्रेंथ मोडून परत उभं राहण्यामध्ये येते. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सेव्ह करा, शेअर करा आणि थोड्या सेल्फ केअर मध्ये इन्व्हेस्ट करा.